हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलीजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला पुढे जाण्याचे बळ देते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, सकाळी सकाळी उठल्याबरोबर अंथरुणात असताना ही आपल्याला 3 कामे म्हणजेच 3 गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. अगदी सोप्या ह्या गोष्टी आहेत. 1 मिनिट पण आपल्याला लागत नाही. सकाळी उठल्याबरोबर हे 3 कामे तुम्ही केली तर माता लक्ष्मी पूर्ण आशीर्वाद तुम्हाला मिळेल. आपल्या म्हणजे घरातीलही माता लक्ष्मीचा सदैव वास राहतो. माता लक्ष्मी आपल्याला भरभरून आशीर्वाद देते. म्हणजे सुख शांती लाभते, धनसंपत्ती घरात भरभरून येते व सगळ्या इच्छा पूर्ण होतात. बघा, आपल्या आयुष्यात खूप छोट्या-छोट्या सवयी असतात, पण आपण त्याकडे लक्ष देत नाही. पण चांगल्या सवयी लागल्याने खूप महत्त्वाचे असते. ह्या चांगल्या सवयी तुम्ही लावून घेतल्याने आपल्या आयुक्त खूप चांगला फायदा होतो. आता सध्या म्हणजे सगळ्यांनाच लहान मुलांना सुद्धा आपले संस्कार वर्ग चालू आहेत. त्यामध्ये पण हे अशा गोष्टी छोट्या-छोट्या सांगितल्या जातात. त्यामुळे हे सगळ्यांनी करणे खूप आवर्जून करायचे म्हणजे गरजेचेच आहेत ह्या गोष्टी. आपल्याला सगळ्यांचे धावपळीचे जीवन आहेत. अगदी धावपळीच्या जीवनातसुद्धा महागाईच्या काळात आरोग्य चांगले ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे. काही लोक खूप नियमबद्ध असतात. कितीही अडचण आली तरी त्यांचा नियम मोडत नाहीत. व्यायाम करतात, वॉक करतात. हे करणे खूप चांगले आहे. याचप्रमाणे आपण चांगल्या सवयी लावून घेतल्या तर आपल्याला खूप फायदा होतो. आणखीन बघा, आपल्या घरी आर्थिक अडचण, वादावादी, नकारात्मक ऊर्जा हे आपल्या घरात खूप प्रमाणात असेल, तर घरात हे 3 गोष्टी केल्याने दूर होतील आणि सकारात्मक बदल घडून येईल आणि सुख, समृद्धी, ऐश्वर्य येईल. तर सगळ्यांनी हे पहिले आपल्याला हे काम करायचे आहे. सकाळी जेव्हा आपण उठतो आणि अंथरुणात बसतो, त्याच वेळेस हे दोन्ही हात म्हणजे दोन्ही तळवे एकमेकावर घासायचे आहेत आणि नंतर ते डोळ्यांवर ठेवायचे आहेत. त्या तळव्यांवर नंतर 2 मिनिट बघायचे आहे. आपल्या हातामध्ये देवी-देवतांचा वास असतो आणि असे केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद प्राप्त करते. आणि आपल्याला शांती मिळते. 4-5 दिवस करून बघा. तुम्हाला याचा अनुभव येईल. ही गोष्ट केल्याने तुमचा दिवस आनंदात जाईल आणि उत्साहात जाईल. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला हात जोडायचे आहेत. नंतर पूर्व दिशेला बघून तुमच्या देवी-देवतांचा, कुलदेवतांचा, गुरूचं स्मरण करायचे आहे आणि आपल्याला नमस्कार करायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे. तुम्हाला स्मरून आजच्या दिवसाला सुरुवात करत आहे. मग बघा, तुमचा दिवस किती चांगला जाईल. गुरूला स्मरून दिवस आपला सुरुवात केली, की ते आपला दिवस खूप चांगला जातो. हे असा तुम्ही अनुभव घेऊन बघा. मग तुमचाही दिवस चांगला गेला, तुम्हालाही त्याचा खूप फायदा होईल. तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण अंथरुणातून उठतो, तेव्हा धरणी मातेला नमस्कार करायचा आहे. म्हणजे आपल्या जमिनीला स्पर्श करायचा आहे. कारण या धरणी मातेचा आपल्याला खूप आयुष्यात आपल्याला खूप मोलाचा वाटा आहे. तर बघा, ह्या 3 गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. 1 मिनिट पण लागत नाही. तुम्ही हा उपाय करून बघा. खूप महत्त्वाचा उपाय आहे. सोपी गोष्ट आहे, पण खूप पॉवरफुल आहे. दिवस आनंदात, उत्साहात जाईल वर तुम्हाला अनुभव पण येईल. सकारात्मक बदल तुमच्या आयुष्यात घडतील. आणि पहा, आपली विचारशक्ती सुद्धा बदलायला लागेल, की आपल्या डोक्यात विचार पण चांगले यायला लागेल. आपली स्मरणशक्ती वाढेल. हे असे छोटे-छोटे उपाय जर करून पाहिले, तर नक्कीच आपल्याला याचा फायदा होईल आणि आपल्या विचारसरणीत फरकही जाणवेल. तर करून बघा. नक्की तुम्हाला फायदाच होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.